पीजे सॉफ्ट टेक स्कूल मॅनेजमेंट सॉफ्टवेअरमध्ये आपले स्वागत आहे. ही आहे आपल्या संस्थेसाठी तयार केलेली सुरक्षित आणि स्मार्ट लॉग इन प्रणाली, जी प्रत्येक वापरकर्त्याला त्याच्या भूमिकेनुसार स्वतंत्र प्रवेश प्रदान करते. डाव्या बाजूला विविध पोर्टल्स दिसत आहेत, जसे की स्कूल टीचर, स्कूल स्टुडंट, अकॅडमी टीचर, अकॅडमी स्टुडंट, एम्प्लॉई पोर्टल, प्रोजेक्ट लीडर, प्रोजेक्ट मेंबर आणि स्टडी पॉइंट युजर. त्यामुळे प्रत्येक वापरकर्त्याला आवश्यक त्या सुविधा एका क्लिकमध्ये उपलब्ध होतात. मध्यभागी सुपर ॲडमिन, ब्रांच, डिपार्टमेंट आणि स्टाफ असे व्यवस्थापन विभाग दिले आहेत, ज्यामुळे संपूर्ण संस्थेचे नियंत्रण एका केंद्रीकृत प्लॅटफॉर्मवरून सहजपणे करता येते. उजव्या बाजूला ब्रांच ॲक्सेस लॉग इन आहे. येथे ब्रांच कोड, ब्रांच ईमेल आणि पासवर्ड वापरून प्रत्येक शाखा सुरक्षितपणे लॉग इन करू शकते. यामुळे प्रत्येक शाखेचा डेटा सुरक्षित राहतो आणि स्वतंत्रपणे व्यवस्थापित करता येतो. पीजे सॉफ्ट टेक स्कूल मॅनेजमेंट सॉफ्टवेअर ही आधुनिक, सुरक्षित आणि वापरण्यास सोपी ERP प्रणाली असून शाळेचे संपूर्ण प्रशासन अधिक कार्यक्षम, जलद आणि डिजिटल बनवते. पीजे सॉफ्ट टेक शिक्षण व्यवस्थापनाला देत आहे डिजिटल परिवर्तनाची नवी दिशा. आहे पीजे सॉफ्टेकचा मुख्य डॅशबोर्ड. या डॅशबोर्डमधून शाळेतील सर्व महत्त्वाची मॉड्यूल्स एका ठिकाणाहून सहजपणे वापरता येतात, त्यामुळे दैनंदिन प्रशासन अधिक जलद आणि कार्यक्षम बनते. येथे लीड मॅनेजमेंट, इन्कम एक्सपेन्स मॅनेजमेंट, एम्प्लॉई मॅनेजमेंट, स्टुडंट मॅनेजमेंट, हॉस्टेल मॅनेजमेंट, क्लासरूम मॅनेजमेंट यांसारखी सर्व आवश्यक मॉड्यूल्स उपलब्ध आहेत. आता आपण स्टुडंट मॅनेजमेंट मॉड्यूल पाहणार आहोत, जे विद्यार्थ्यांच्या प्रवेशापासून ते संपूर्ण शैक्षणिक माहितीचे व्यवस्थापन डिजिटल पद्धतीने करण्यास मदत करते. स्टुडंट मॅनेजमेंट ओपन केल्यानंतर सर्वप्रथम सेटिंग्समध्ये जा. या विभागामध्ये विद्यार्थ्यांच्या व्यवस्थापनासाठी आवश्यक असलेल्या सर्व मूलभूत सेटिंग्स एका ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. येथून शाळा किंवा संस्थेच्या गरजेनुसार विद्यार्थी व्यवस्थापनाशी संबंधित विविध पर्याय सहजपणे कॉन्फिगर करता येतात. योग्य सेटिंग्समुळे डेटा अधिक अचूक राहतो, प्रशासकीय प्रक्रिया सुलभ होतात आणि दैनंदिन कामकाज अधिक वेगवान व कार्यक्षम बनते. आता आपण स्टुडंट मॅनेजमेंट मधील लिस्ट विभाग पाहूया. येथे शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची माहिती एका ठिकाणी उपलब्ध आहे. अकॅडमिक इयर, स्टँडर्ड, नाव आणि इतर फिल्टर्स वापरून आवश्यक विद्यार्थ्यांची माहिती काही सेकंदांत शोधता येते. ॲड स्टुडंट बटनाद्वारे नवीन विद्यार्थ्याची नोंदणी सहज करता येते. तर डाउनलोड CSV पर्यायातून संपूर्ण विद्यार्थी यादी एका क्लिकमध्ये डाउनलोड करता येते. नवीन विद्यार्थ्याची नोंदणी करण्यासाठी ॲड स्टुडंट फॉर्मचा वापर केला जातो. येथे विद्यार्थ्याची वैयक्तिक माहिती, संपर्क तपशील, शैक्षणिक वर्ष, इयत्ता आणि इतर आवश्यक माहिती भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करता येतात. शेवटी सेव्ह बटनावर क्लिक करून विद्यार्थ्याची नोंदणी सुरक्षितपणे पूर्ण करता येते. रिक्वेस्ट विभागामध्ये नवीन विद्यार्थ्यांच्या प्रवेश अर्जांची संपूर्ण यादी पाहता येते. येथे प्रत्येक अर्जाची स्थिती, अप्रूव्ड, पेंडिंग किंवा रिजेक्टेड स्पष्टपणे दिसते. विविध फिल्टर्स वापरून आवश्यक अर्ज सहज शोधता येतात. विद्यार्थ्याच्या प्रवेश अर्जावर क्लिक केल्यानंतर त्याची संपूर्ण माहिती एका स्क्रीनवर पाहता येते. सर्व माहितीची पडताळणी केल्यानंतर एका क्लिकमध्ये प्रवेश अर्ज अप्रूव्ह किंवा रिजेक्ट करता येतो. प्रवेश अर्ज मंजूर झाल्यानंतर विद्यार्थ्याची नोंद स्टुडंट लिस्टमध्ये दिसू लागते. येथे प्रत्येक विद्यार्थ्याच्या फॉर्मची स्थिती स्पष्टपणे पाहता येते. जर कोणतीही माहिती अपूर्ण असेल तर फॉर्म स्टेटसमध्ये इनकम्प्लीट असा संदेश दिसतो, ज्यामुळे आवश्यक माहिती पूर्ण करून विद्यार्थी रेकॉर्ड अद्ययावत करता येतो. विद्यार्थ्याचा प्रवेश मंजूर झाल्यानंतर त्याचे संपूर्ण प्रोफाईल येथे पाहता येते. या पेजवर विद्यार्थ्याची वैयक्तिक माहिती, शैक्षणिक तपशील, कागदपत्रे आणि प्रोफाईल पूर्णत्वाची स्थिती स्पष्टपणे दिसते. आवश्यक असल्यास एडिट प्रोफाईल वर क्लिक करून माहिती सहजपणे अद्ययावत करता येते. तसेच याच ठिकाणाहून ID कार्ड, फीज असाइनमेंट आणि सर्टिफिकेट देखील तयार करता येतात. एडिट प्रोफाईल पर्यायाद्वारे विद्यार्थ्याची संपूर्ण माहिती सहजपणे अद्ययावत करता येते. ही माहिती 6 विभागांमध्ये विभागलेली आहे: पर्सनल डिटेल्स, ॲड्रेस डिटेल्स, एज्युकेशन डिटेल्स, रिझर्वेशन डिटेल्स, स्पोर्ट्स डिटेल्स आणि डॉक्युमेंट्स. प्रत्येक विभागात आवश्यक माहिती भरून विद्यार्थ्याचे प्रोफाईल पूर्ण, अचूक आणि अद्ययावत ठेवता येते. आता आपण फीज मॅनेजर मॉड्यूल पाहूया. या डॅशबोर्डवर एकूण फी, जमा झालेली फी आणि प्रलंबित फी यांचा रिअल टाइम आढावा मिळतो.
अकॅडमिक इयर, स्टँडर्ड आणि इतर फिल्टर्स वापरून आवश्यक माहिती सहज शोधता येते. फी मेनेजरमध्ये ॲड फीज 10वर क्लिक करा. शैक्षणिक वर्ष, इयत्ता आणि माध्यम निवडा. त्यानंतर ट्युशन फी, इन ॲडमिशन फी, परीक्षा फी आणि इतर आवश्यक शुल्क भरा. सिस्टम एकूण फी आपोआप मोजेल. शेवटी ॲड फीज बटनावर क्लिक करा. अशा प्रकारे त्या इयत्तेसाठी फी स्ट्रक्चर यशस्वीरित्या तयार होईल. आता फीज मॅनेजरमधील लिस्ट नबमध्ये सर्व फी स्ट्रक्चरची यादी पाहू शकता. येथे अकॅडमिक इयर, मीडियम आणि स्टँडर्डनुसार फी रेकॉर्ड्स उपलब्ध आहेत. प्रत्येक वर्गासाठी व्ह्यू फीजवर क्लिक करून फीची संपूर्ण माहिती पाहू शकता. कलेक्शन डेटा टेममध्ये सर्व विद्यार्थ्यांच्या फी संकलनाची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध आहे. येथून विद्यार्थी वर्ग, माध्यम किंवा शैक्षणिक वर्षानुसार डेटा शोधू शकता. तसेच भरलेली फी, पेमेंट हिस्ट्री पाहू शकता आणि संपूर्ण रिपोर्ट डाउनलोडही करू शकता. फी स्टेपमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याची फी स्थिती एका ठिकाणी पाहता येते. येथे एकूण फी, भरलेली रक्कम, बाकी रक्कम आणि पेमेंट स्टेटस स्पष्टपणे दिसते. तसेच फी स्ट्रक्चर पाहता येते आणि संपूर्ण डेटा CSV स्वरूपात डाउनलोडही करता येतो. फीज डॅशबोर्डमध्ये फी संकलनाचे संपूर्ण विश्लेषण ग्राफच्या स्वरूपात पाहता येते. डॅशबोर्डमध्ये महिन्यानुसार फी संकलनाचा आलेख पाहता येतो. महिना आणि वर्ष निवडून दररोज किती फी जमा झाली याचे विश्लेषण एका क्लिकमध्ये मिळते. यामुळे फी कलेक्शनचा ट्रेंड सहज समजतो आणि आर्थिक नियोजन अधिक प्रभावी होते. येथे एकूण फी, भरलेली फी आणि बाकी फीची तुलना सहज करता येते. तसेच स्कॅन, UPI आणि ऑनलाईन अशा पेमेंट मोडनुसार झालेले संकलनही स्पष्टपणे पाहता येते. या ग्राफमध्ये प्रत्येक इयत्तेनुसार किती फी जमा झाली आहे हे स्पष्टपणे दिसते. अकॅडमिक इयर निवडून तुम्ही संबंधित वर्षाचा डेटा पाहू शकता. यानंतर आहे कलेक्टेड फीज बाय इयर. या रिपोर्टमध्ये वर्षानुसार फी कलेक्शनची तुलना करता येते. फ्रॉम इयर आणि टू इयर निवडून अनेक वर्षांचा ट्रेंड सहज पाहता येतो. आता पाहूया फीज मॅनेजरमधील आणखी 2 महत्त्वाचे ॲनालिटिक्स रिपोर्ट्स. सर्वप्रथम आहे कलेक्टेड फीज बाय मंथ. या रिपोर्टमध्ये वर्षभरातील प्रत्येक महिन्यात किती फी जमा झाली आहे हे बार चार्टच्या स्वरूपात पाहता येते. फक्त वर्ष निवडा आणि संपूर्ण महिनानिहाय फी कलेक्शनचा आढावा एका नजरेत मिळवा. यानंतर आहे फीस रिपोर्ट बँक वाईज. या रिपोर्टमध्ये कोणत्या बँक खात्यामार्फत किती फी जमा झाली आहे याची सविस्तर माहिती मिळते. यामुळे बँकनिहाय व्यवहारांचे विश्लेषण करणे, रेकॉर्ड तपासणे आणि आर्थिक ऑडिट अधिक सोपे होते. हे सर्व रिपोर्ट एका क्लिकमध्ये डाउनलोड करता येतो. टीचर मॅनेजमेंट मॉड्यूलमध्ये नवीन शिक्षकाची माहिती जोडण्यासाठी ॲड टीचर इन स्कूल या बटनावर क्लिक करा. शिक्षकाचे नाव, ईमेल ID, विषय तसेच इतर आवश्यक माहिती काळजीपूर्वक नोंदवा. महत्त्वाची सूचना, टीचरचा ईमेल ॲड्रेस आणि पासवर्ड हे टीचर मोबाईल ॲप्लिकेशनमध्ये लॉग इन करण्यासाठी वापरले जातील. त्यामुळे ही माहिती सुरक्षितरित्या नोंद करून ठेवा आणि संबंधित शिक्षकास योग्य प्रकारे शेअर करा. सर्व माहिती भरल्यानंतर क्रिएट बटनावर क्लिक करा. यामुळे शिक्षकाची प्रोफाईल तत्काळ सिस्टममध्ये तयार होईल आणि ते टीचर मोबाईल ॲप तसेच स्कूल ERP वापरण्यास तयार होतील. नवीन क्लासरूम तयार करण्यासाठी ॲड क्लासरूम या बटनावर क्लिक करा. त्यानंतर आवश्यक माहिती भरा. सर्वप्रथम स्टँडर्ड, मीडियम, डिव्हिजन आणि अकॅडमिक इयर निवडा. यानंतर त्या वर्गाची स्टार्ट टाइम आणि एंड टाइम निश्चित करा. त्यानंतर सिलेक्ट टीचर्स या पर्यायामधून त्या वर्गासाठी एक किंवा अधिक शिक्षकांची निवड करा. सर्व माहिती अचूक भरल्यानंतर क्रिएट बटनावर क्लिक करा. यामुळे नवीन क्लासरूम यशस्वीरित्या तयार होईल आणि निवडलेले शिक्षक त्या वर्गाशी जोडले जातील. क्लासरूम तयार झाल्यानंतर त्या वर्गामध्ये विद्यार्थ्यांची नोंद करण्यासाठी असाइन स्टुडंट या आयकॉनवर क्लिक करा. त्यानंतर संबंधित वर्गासाठी विद्यार्थ्यांची यादी दिसेल. येथून आवश्यक विद्यार्थ्यांची निवड करून त्या क्लासरूममध्ये सहजपणे जोडता येते. यामुळे प्रत्येक विद्यार्थी योग्य वर्गाशी जोडला जातो आणि त्याच वर्गाचे अटेंडन्स, होमवर्क, टाइम टेबल, एक्झाम रिझल्ट तसेच इतर शैक्षणिक माहिती आपोआप त्या विद्यार्थ्याशी लिंक होते. आता आपण स्टुडंट प्रोफाईल पेज पाहूया. या पेजच्या वरच्या भागात विद्यार्थ्याची इयत्ता, स्टँडर्ड आणि रोल नंबर दिसेल. याच्या ठिकाणी ID कार्ड तयार करण्याचा पर्याय उपलब्ध आहे, ज्याद्वारे विद्यार्थ्याचे ओळखपत्र एका क्लिकमध्ये तयार करता येते.
असाइन फीज या पर्यायातून विद्यार्थ्याला फी स्ट्रक्चर सहजपणे लागू करता येते. तसेच जनरेट सर्टिफिकेट या बटनाद्वारे विविध प्रकारची प्रमाणपत्रे तयार करून डाउनलोड किंवा प्रिंट करता येतात. याशिवाय एडिट प्रोफाईल पर्यायाचा वापर करून विद्यार्थ्याची माहिती आवश्यकतेनुसार अपडेट करता येते. खालील विभागात विद्यार्थ्याची संपूर्ण माहिती जसे की वैयक्तिक तपशील, संपर्क माहिती, शैक्षणिक माहिती, जन्मतारीख, प्रवेशाची माहिती तसेच इतर आवश्यक नोंदी व्यवस्थित पाहता येतात. या पेजमुळे विद्यार्थ्याची सर्व माहिती एकाच ठिकाणी व्यवस्थापित करणे अधिक सोपे आणि प्रभावी होते. आता आपण विद्यार्थ्याला फी कशा असाइन करायच्या ते पाहूया. सर्वप्रथम असाइन फी या टेनबमध्ये या. येथे शाळेने निश्चित केलेल्या विविध फी हेड्स जसे की ट्युशन फी, ॲडमिशन फी, एक्झाम फी, प्रॅक्टिकल फी, युनिफॉर्म फी, ट्रान्सपोर्ट फी, हॉस्टेल फी, कम्प्युटर क्लास फी, बिल्डिंग फंड, लायब्ररी फी आणि स्पोर्ट्स फी यांची रक्कम आवश्यकतेनुसार भरू किंवा बदलू शकता. त्यानंतर विद्यार्थ्याला सवलत द्यायची असल्यास डिस्काउंट टक्के मध्ये टक्केवारी प्रविष्ट करा. त्यानुसार डिस्काउंटेड अमाउंट आणि टोटल अमाउंट आपोआप अपडेट होईल. यानंतर फी कलेक्शन टाईप निवडा. येथे 3 पर्याय उपलब्ध आहेत: वन टाइम, मंथली आणि इन्स्टॉलमेंट. आपल्या शाळेच्या फी धोरणानुसार योग्य पर्याय निवडा. सर्व माहिती तपासून झाल्यानंतर असाइन बटनावर क्लिक करा. यानंतर विद्यार्थ्याला फी यशस्वीरित्या असाइन केली जाईल. याच फी पेमेंट मॅनेजरमध्ये फी हिस्ट्री, स्टुडंट डिटेल्स आणि पे फीस हे पर्यायही उपलब्ध आहेत. या माध्यमातून फीचा संपूर्ण इतिहास पाहता येतो, विद्यार्थ्याची माहिती तपासता येते आणि थेट फी स्वीकारण्याची प्रक्रिया पूर्ण करता येते. नमस्कार, हे आहे पीजे सॉफ्टेक स्कूल ERP मधील आधुनिक स्टुडंट पोर्टल. शाळेच्या अधिकृत वेबसाईटवरून विद्यार्थी स्टुडंट लॉग इनवर क्लिक करतात. येथे विद्यार्थी आपला ईमेल ID आणि पासवर्ड टाकून सुरक्षितपणे लॉग इन करतात. यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला त्याची वैयक्तिक माहिती आणि शैक्षणिक नोंदी सुरक्षितपणे उपलब्ध होतात. लॉग इन झाल्यानंतर विद्यार्थ्यांसमोर त्यांचा डॅशबोर्ड उघडतो. येथे क्लास नोटिसेस आणि ब्रांच नोटिसेस द्वारे शाळेच्या सर्व महत्त्वाच्या सूचना त्वरित दिसतात. खाली फी समरी, असाइनमेंट्स आणि टुडेज अटेंडन्स यांचा संपूर्ण आढावा एका ठिकाणी उपलब्ध असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना आवश्यक माहिती शोधण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जाण्याची गरज राहत नाही. अटेंडन्स विभागामध्ये विद्यार्थी आपली दैनिक उपस्थिती तसेच आजची, मागील 7 दिवसांची, 30 दिवसांची, 365 दिवसांची किंवा कस्टम डेट रेंजमधील उपस्थिती सहज पाहू शकतात. यामुळे पालक आणि विद्यार्थी दोघांनाही उपस्थितीवर सतत लक्ष ठेवणे सोपे होते. यामध्ये एकूण फी, भरलेली फी, बाकी रक्कम, प्रत्येक फी हेडचा तपशील आणि पेमेंट स्केड्यूल स्पष्टपणे दाखवला जातो. तसेच विद्यार्थी किंवा त्यांचे पालक पोर्टल व पच्च्या माध्यमातून घरूनच फी पे करू शकतात. टाइम टेबल विभागात विद्यार्थ्यांना संपूर्ण क्लास टाइम टेबल पाहता येते. प्रत्येक पीरियड, विषय, शिक्षकाचे नाव यांची माहिती दिलेली असते. आवश्यक असल्यास विद्यार्थी टाइम टेबल PDF स्वरूपात डाउनलोड देखील करू शकतात. असाइनमेंट्स विभागात शिक्षकांनी दिलेले सर्व गृहपाठ आणि प्रोजेक्ट्स विद्यार्थ्यांना दिसतात. येथे असाइनमेंटची ड्यू डेट पाहून विद्यार्थी सॉल्व्ह असाइनमेंटवर क्लिक करून आपले उत्तर सादर करू शकतात. रिझल्ट विभागामध्ये विद्यार्थ्यांचे अकॅडमिक रिझल्ट्स उपलब्ध असतात. येथे पर्सेंटेज, ऑब्टेन्ड मार्क्स, टोटल मार्क्स, प्रत्येक विषयाचे गुण आणि पास किंवा फेल स्टेटस स्पष्टपणे दाखवले जाते. यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा संपूर्ण आढावा मिळतो. पीजे सॉफ्टेक स्कूल ERP मधील स्टुडंट पोर्टल विद्यार्थी, पालक आणि शाळा यांच्यातील संवाद अधिक पारदर्शक, सुरक्षित आणि डिजिटल बनवते. आपल्या शाळेच्या अधिकृत वेबसाईटवर शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांसाठी स्वतंत्र लॉग इनची सुविधा उपलब्ध आहे. शिक्षक आपल्या टीचर लॉग इनवर क्लिक करून सुरक्षितपणे पोर्टलमध्ये प्रवेश करू शकतात. येथे शिक्षकांनी आपला ईमेल ID आणि पासवर्ड टाकायचा आहे. यानंतर साइन इन बटनावर क्लिक करताच शिक्षकांचे वैयक्तिक डॅशबोर्ड उघडते. डॅशबोर्डमध्ये शिक्षकांना सर्व महत्त्वाची माहिती एका ठिकाणी मिळते. डाव्या बाजूला डॅशबोर्ड, क्लासरूम, अटेंडन्स, असाइनमेंट आणि रिझल्ट हे मेन्यू उपलब्ध आहेत. वरच्या बाजूला शाळेच्या महत्त्वाच्या सूचना आणि उजव्या बाजूला शिक्षकांचे प्रोफाईल दिसते. क्लासरूम विभागामध्ये शिक्षकांना त्यांच्या सर्व वर्गांची यादी दिसते. प्रत्येक वर्गासाठी विभाग, शैक्षणिक वर्ष, माध्यम वेळ आणि शिकवायचे विषय दर्शविले जातात.
याच ठिकाणाहून विद्यार्थ्यांची यादी, टाइम टेबल आणि गुण नोंदविण्याची सुविधा उपलब्ध आहे. दैनिक उपस्थिती नोंदवण्यासाठी अटेंडन्स मेन्यूवर क्लिक करा. येथे प्रत्येक वर्गासाठी मॅनेज अटेंडन्स हा पर्याय उपलब्ध आहे. मॅनेज अटेंडन्सवर क्लिक केल्यानंतर त्या वर्गाची उपस्थिती स्क्रीन उघडते. आजची तारीख, एकूण विद्यार्थ्यांची संख्या, उपस्थित आणि अनुपस्थित विद्यार्थ्यांचा सारांश येथे दिसतो. प्रत्येक विद्यार्थ्यासमोर चेकबॉक्स उपलब्ध असून शिक्षक काही सेकंदांत संपूर्ण वर्गाची उपस्थिती नोंदवू शकतात. ही प्रक्रिया जलद, सोपी आणि पूर्णपणे डिजिटल आहे. सर्वप्रथम डाव्या बाजूच्या अटेंडन्स मेनूवर क्लिक करा. येथे वर्गातील सर्व विद्यार्थ्यांची यादी दिसेल. प्रत्येक विद्यार्थ्याच्या नावासमोरील चेकबॉक्स निवडून वर असलेल्या मार्क प्रेझेंट बटनावर क्लिक केल्यास निवडलेल्या विद्यार्थ्यांची उपस्थिती एकाच क्लिकमध्ये नोंदवता येते. त्याचप्रमाणे गरज असल्यास मार्क ॲब्सेंट बटन वापरून अनुपस्थितीही नोंदवू शकता. आता डाव्या बाजूच्या असाइनमेंट मेनूवर क्लिक करा. येथे तुम्हाला तुमच्या सर्व वर्गांची यादी दिसेल. ज्या वर्गासाठी असाइनमेंट द्यायची आहे त्या वर्गासमोरील व्ह्यू आणि ॲड असाइनमेंट्स या बटनावर क्लिक करा. यानंतर असाइनमेंट्स मॅनेजमेंट पेज उघडेल. येथे आधी पोस्ट केलेल्या सर्व असाइनमेंट्स दिसतील. प्रत्येक असाइनमेंटमध्ये तिचे नाव, पोस्ट केलेली तारीख, सबमिशनची अंतिम तारीख तसेच विद्यार्थ्यांनी केलेली सबमिशन्स पाहण्यासाठी व्ह्यू सबमिशन्स हे बटन उपलब्ध आहे. नवीन असाइनमेंट तयार करण्यासाठी वर उजव्या बाजूला असलेल्या पोस्ट न्यू असाइनमेंट बटनावर क्लिक करा. आता त्या असाइनमेंटचे सर्व सबमिशन्स दिसतील. येथे प्रत्येक विद्यार्थ्याचे नाव, रोल नंबर, असाइनमेंट सबमिट केलेली तारीख आणि सबमिशन स्टेटस पाहता येतो. विद्यार्थ्याने दिलेल्या रिमार्क्स देखील येथे दिसतात. जर विद्यार्थ्याने कोणतीही फाईल जोडली असेल तर व्ह्यू फाईलवर क्लिक करून ती फाईल थेट पाहू किंवा डाउनलोड करू शकता. उजव्या बाजूला एकूण किती विद्यार्थ्यांनी असाइनमेंट सबमिट केली आहे याची माहितीही दिसते. सर्वप्रथम डाव्या बाजूच्या मेनूमधून रिझल्ट या पर्यायावर क्लिक करा. येथे शिक्षकाला नेमून दिलेल्या सर्व वर्गांची यादी दिसेल. ज्या वर्गाचा निकाल तयार करायचा आहे त्या वर्गासमोरील व्ह्यू रिझल्ट बटनावर क्लिक करा. यानंतर त्या वर्गातील सर्व परीक्षा दिसतील. येथून ज्या परीक्षेचा निकाल भरायचा किंवा पाहायचा आहे त्या परीक्षेखालील शो डिटेल्ड रिझल्ट्स बटनावर क्लिक करा. आता त्या परीक्षेतील सर्व विद्यार्थ्यांची यादी दिसेल. प्रत्येक विद्यार्थ्याचा स्कोअर, परफॉर्मन्स, ओव्हरऑल स्टेटस आणि सब्जेक्ट ब्रेकडाऊन येथे पाहता येतो. विद्यार्थ्याचे गुण भरण्यासाठी किंवा अपडेट करण्यासाठी संबंधित विद्यार्थ्यासमोरील एडिट, पेन्सिल आयकॉनवर क्लिक करा. आता असाइन मार्क्स विंडो उघडेल. सर्वप्रथम सब्जेक्ट निवडा. त्यानंतर ऑब्टेन्ड मार्क्समध्ये विद्यार्थ्याने मिळवलेले गुण प्रविष्ट करा. शेवटी सबमिट मार्क्स बटनावर क्लिक करा. गुण सेव्ह झाल्यानंतर विद्यार्थ्याचा निकाल, टक्केवारी आणि पास किंवा फेल स्टेटस आपोआप अपडेट होईल.